पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी झाडाच्या तोडलेल्या फांद्या उचलल्या नसल्याने घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। पावसाच्या तोंडावर नालीत कचरा जमा झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे। वारंवार सूचना देऊन देखील घनकचरा उचलल्या न गेल्याने भीम ब्रिगेड आक्रमक झाली आहे। झाडाच्या फांद्या घेऊन भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते मनपात पोहोचलेत। मनपाच्या बोंगळ कारभाराविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी घनकचरा तातडीने उचलण्याच्या सूचना मनपा आयुक्त श्वेता शर्मा यांनी दिल्या। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आम्ही गेल्या 2 महिन्यापासून हे असे पूर्ण झाडं तुम्ही बघत असे पूर्ण डांगा हे अशा पूर्ण रोडवर पडलेले आहे। आणि नेहमी मी SI असतील, जीवन राठोड असतील, त्याच्यानंतर लकी काय नाव आहे त्यांचे ते असतील, सर्व लोकांना मी नेहमी फोन करत आहे। कमीत कमी 8 दिवसापासून कंटिन्यू सकाळी 7 वाजता इरविंग चौकामध्ये येऊन त्यांना सांगत आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये कॉलेजच्या समोर हा गिधाडा पडलेला आहे। झाडं मोठे मोठे झाले आहे, इथून विद्यार्थी येणं जाणं करतात, पण त्यावर त्यांचं लक्ष नाही। फक्त एवढं म्हणते की उचलतो, पण मात्र उचलत नाही। काल जेव्हा त्यांना मी फोन केला तर म्हणते आमच्या मागे एवढेच कामं आहे काय, आम्हाला पगार इतका आहे नाही। मात्र त्यांना हे सांगतो की इथून झाडझूड करा, ते म्हणते आमच्याकडे कर्मचारी नाही। पण आम्ही जेव्हा माहिती घेतली तर एका प्रभागात शासकीय कर्मचारी हे कमीत कमी 30 ते 35 आहेत, 25 ते 30 आहे। मात्र कामावर रुजू कार्य करताना दिसतात फक्त 4 ते 5। त्याचं कारणही सांगतो। त्याचं कारण असं आहे की जे शासकीय सफाई कर्मचारी आहे हे कर्मचारी सुपरवायझर असतील किंवा महानगरपालिकेमध्ये जो मुकरदम बसते त्याला 3 ते 4 हजार रुपये महिना किंवा 5 हजार रुपये महिना देतात आणि त्याचा फक्त फोटो सेशन काढून ते फोटो आपल्याला व्हायरल करतात। फक्त आयुक्त मॅडमकडे असतील, आयुक्त साहेब असतील, त्यांच्याकडे व्हायरल करतात, म्हणजे त्यांना दाखवण्यात येते की फक्त हे इतके लोक कामावर आहे। मात्र कामावर फक्त असतात ते फक्त कंत्राटी कर्मचारी यांना फक्त 240 रुपये रोज आहे आणि तोही त्या रोजात त्यांना सकाळी 6 वाजतापासून तर 2:30 वाजेपर्यंत पूर्ण हे धुवून घेतात, घासून घेतात आणि शासकीय कर्मचारी हे मजा मारतात। आज हा कचरा याच्यासाठी मॅडमला देत आहे की मॅडमला आम्ही हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की तुमचे जे कर्मचारी आहे, तुम्ही जे सफाई ठेकेदारांना कोटीवधी रुपये आपण त्यांना भरणा देतो बिलाच्या माध्यमातून, तो मात्र अवैध जातो। आपले फक्त हे कोटीवधी रुपये घेऊन ठेकेदार असतील किंवा ठेकेदारांचे इकडचे तिकडचे चम्मच असतील ते फक्त पैसा भरत आहे। आणि आम्ही जर काही म्हटलं तर लोकप्रतिनिधींच्या धावसा देतात किंवा गुंडगिरी वृत्तीच्या लोकांच्या धावसा देतात, पण आम्ही ह्या गुंडगिरी लोकांना व लोकप्रतिनिधींना आम्ही भेट नाही। कारण की भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटना ही जनतेच्या सेवार्थच हमेशा काम करते। अहोरात्र रात्रंदिवस आम्ही फक्त जनतेच्या कामासाठी, जनतेसाठी काम करतो। जर अमरावती शहरातील प्रत्येक प्रभागात जर तुम्ही जाल, नाल्या पाहाल तर नाल्या आज तुडुंब भरले आहे। आज आंदोलन प्राप्त झालेलं आहे, त्यांचं निवेदन आम्हाला मिळालं आहे आणि त्याप्रमाणे झोनल असिस्टंट कमिशनर आणि डेप्युटी इंजिनियर तसेच सॅनिटेशनचे जे सर्व आपले अधिकारी आहेत त्यांना तत्काळ व्हिजिट करण्यासाठी सांगितलं आहे आणि जे काही त्यांनी प्रॉब्लेम सांगितले आहे त्याचं काही निवारण आमच्या स्तरावर होणार आहे। आपण सर्व करू आणि पूर्ण आपण व्हेरीफाय करून यावर काम करणार आहे। नागरिकांना हेच आव्हान आहे की आम्ही आपली कचरा गाडी पाठवत आहे आणि काही मार्केट किंवा इतर असे ठिकाणवर आता आम्ही नवीन सुरू केलं आहे की सायंकाळी पण आपण कचरा गाडी पाठवत आहे। तर जे कचरा आहे आपली कचरा गाडीमध्ये टाकावी आणि जोपर्यंत कचरा गाडी पोहोचली नाही, समजा पुढचा दिवस आहे जसे पण आहे, तोपर्यंत आपले प्रॉपर साठवण करून डस्टबिनमध्ये ठेवावी, जेणेकरून जवळपास कचरा होऊ